आकाशवाणी. राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवीन शैक्षणिक धोरण देशाला वैश्विक शिक्षण केंद्र बनवेल, पंतप्रधानांचा विश्वास. जीवनावश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 80.86%वर. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर उद्या पंतप्रधान घेणार बैठक. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक, विचारवंत आणि लेखक डॉक्टर भाऊ लोखंडे यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. नवीन शैक्षणिक धोरण देशाला एक वैश्विक शिक्षण केंद्र बनवेल आणि नव्या संधी निर्माण करेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. IIT गुवाहाटीच्या दीक्षांत समारंभात आज दृकश्राव्य माध्यमाच्या द्वारे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आगामी काळात युवकांच्या मनातील स्वप्न राष्ट्राच्या वास्तवाला आकार देणारी ठरतील असं ते म्हणाले. नव्या शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट हे शिक्षणाला तंत्रज्ञानाशी जोडणारं असं असल्याचं त्यांनी सांगितलं. या धोरणाअंतर्गत राष्ट्रीय तंत्रज्ञान शिक्षण नीती मंच स्थापन केला जाणार असून नवीन संशोधनाला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. संस्थेचे 300 विद्यार्थी विद्या वाचस्पती झाल्याबद्दल मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं. कोविड-19च्या काळात IIT गुवाहाटीनं केलेल्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढत संस्था पूर आणि भूस्खलन कमी करण्यासाठी तसंच स्थानिक संसाधनांना संशोधनातून मदत करण्यासाठी निश्चित पुढाकार घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात ही संस्था एक महत्त्वाची भारतीय ज्ञानसंस्था तसंच आपत्ती व्यवस्थापन आणि जोखीम कमी करण्याचं एक प्रमुख केंद्र म्हणून काम करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अत्यावश्यक वस्तू सुधारणा विधेयक 2020 आज राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकाद्वारे केंद्र सरकारला केवळ युद्ध आणि दुष्काळ यासारख्या विलक्षण परिस्थितीत विशिष्ट अन्नधान्य पुरवठ्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. हे विधेयक जूनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती अध्यादेश 2020 ची जागा घेईल. या सुधारित विधेयकानुसार भरड धान्य, कडधान्य, तेलबिया, तेल, कांदा तसंच बटाटा हे जिन्नस जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. यावरील चर्चेत बोलताना ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या विधेयकामुळे स्थानिकांना प्रोत्साहन मिळेल असं सांगितलं. कोविड-19मुळे शेतकऱ्यांवर आलेल्या मागणी आणि पुरवठ्याच्या संकटावर मात करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं आहे असं ते म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या निवडीनुसार उत्पादन विक्री करता येईल आणि मागणी पुरवठा साखळीत संतुलन निर्माण करण्याचं स्वातंत्र्य मिळेल. या विधेयकामुळे अन्नधान्य उत्पादनाला प्रोत्साहन मिळून त्याचा साठा निर्माण करता येणार आहे. राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ विधेयक 2020 आज संसदेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे गुजरातमधील संरक्षण शक्ती विद्यापीठाला राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. या विधेयकामुळे पोलीस प्रशिक्षण प्रणाली आणखी मजबूत केली जाणार असल्याचं गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं. YSR काँग्रेसचे विजय साई रेड्डी, जनता दलाचे RCPUK सिंह, तेलुगू देसम पक्षाचे रवींद्र कुमार आणि बिजू जनता दलाचे मुजीबुल्ला पाह खान यांनीही चर्चेत भाग घेऊन या विधेयकाचं समर्थन केलं. कामगारांच्या हिताचं रक्षण करणारी 3 विधेयकं आज लोकसभेत मंजूर करण्यात आली. देशभरातल्या कामगारांच्या कल्याणासाठी ही विधेयकं महत्त्वपूर्ण ठरतील असं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवाल यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं. कंपनी सुधारणा विधेयक 2020 आज संसदेत मंजूर करण्यात आलं. काही गुन्ह्यांसाठी दंड आणि तुरुंगवास या शिक्षा या विधेयकाद्वारे वगळण्यात आल्या आहेत, तर काही गुन्ह्यांमध्ये देय असणारी दंडाची रक्कम देखील याद्वारे कमी करण्यात आली आहे. या कायद्याचं महत्त्व फार पूर्वीपासून जाणवलं अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विधेयकाच्या चर्चेदरम्यान दिली आहे. सरकार 10,000 शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्याचा विचार करत असल्याचं सीतारामन यावेळी म्हणाल्या. कंपन्यांच्या चांगल्या कामकाजासाठी दंड तरतुदी कमी करण्यात आल्या आहेत. हे विधेयक कंपन्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल असं BJDच्या सुजित कुमार, YSRचे विजय साई रेड्डी यांनी या विधेयकावर चर्चा करताना सांगितलं.
राज्यसभेवर बहिष्कार घातलेल्या 8 निलंबित खासदारांनी संसद भवन संकुलातील आपलं धरणं आंदोलन संपवलं असून शेतीविषयक विधेयकांविरोधातील आपला लढा आपण रस्त्यावर लढणार असल्याचं सांगितलं आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाच्या जया बच्चन आणि काँग्रेसचे अहमद पटेल, दिग्विजय सिंह आणि शशी थरूर या विरोधी नेत्यांनी या निलंबित खासदारांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तर या खासदारांनी रात्रभर आंदोलन केल्यानंतर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे सकाळी त्यांच्यासाठी चहापान घेऊन गेले होते. हरिवंश यांची ही वागणूक उदात्त आणि प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे केलं आहे. तर हे निलंबन जोपर्यंत मागं घेतलं जात नाही तोपर्यंत आपण राज्यसभेत विरोध करणार असल्याचं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. निलंबित खासदारांनी आपल्या गैरवर्तणुकीबद्दल माफी मागितल्यास त्यांचं निलंबन मागे घेण्याचा विचार केला जाईल असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. राज्यसभेच्या सभापतींनी सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याचं आणि चर्चेत भाग घेण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात कोविड-19चे आतापर्यंत 44,09,000 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून संपूर्ण जगामध्ये ही संख्या सर्वात जास्त आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत दिली. रुग्ण बरे होण्याचा भारताचा दर 80.86% झाला आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासात विक्रमी 1,00,000 रुग्ण बरे झाल्याचं भूषण यांनी यावेळी सांगितलं. देशातील कोविड-19च्या चाचण्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे लवकरात लवकर रुग्ण शोधून काढणे, लवकर विलगीकरण आणि रुग्णालयात दाखल करणे शक्य होत असल्याचं सांगत एका दिवसात 12 लाख चाचण्या करण्यात आल्या असल्याचंही ते यावेळी म्हणाले. गेल्या सलग 4 दिवसात नव्यानं बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त असल्याचं भूषण यांनी यावेळी सांगितलं. नीती आयोग डॉक्टर व्ही.के. पॉल म्हणाले की एकंदर परिस्थिती नियंत्रणात असून अजूनही त्यासाठी निकराची लढाई सुरू आहे. कोविड-19 विरुद्ध लढा देण्यासाठी आणि संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी मास्क लावणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नुकत्याच अधिसूचित करण्यात आलेल्या जिल्हा निवासी कार्यक्रमाबद्दल बोलताना डॉक्टर पॉल म्हणाले की MD किंवा MS शिक्षण घेत असलेल्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून जिल्हा रुग्णालयात 3 महिन्यांची नेमणूक अनिवार्य करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव म्हणाले की दुसरं सेरो सर्वेक्षण पूर्ण झालं असून लवकरच त्याची माहिती दिली जाईल. तर अनेक शहरं आणि जिल्ह्यांना सेरो सर्वेक्षण करण्यास प्रोत्साहन दिलं जात असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रासह 7 राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या राज्यांमधल्या कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्याबाबत तसंच राज्यातल्या वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. देशातले 65.5% कोविड रुग्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि पंजाब या 7 राज्यांमध्ये असून देशातले कोरोनामुळे होणारे 70% मृत्यू याच राज्यात नोंदवले गेले आहेत. 2020-21 या शैक्षणिक वर्षात दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तींच्या पती, पत्नी आणि मुलांसाठी MBBS आणि BDS या अभ्यासक्रमासाठी जागा वाटप करण्याचे निर्देश केंद्राने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांसह गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणीत उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांवर आणि भारतीय वैद्यकीय परिषदेने ठरवलेल्या इतर पात्रतेनुसार ही निवड केली जाणार आहे. कोविड-19च्या काळात देशभरातील देहविक्रय करणाऱ्या महिलांना ओळखीचा कोणताही पुरावा न मागता शिधावाटप आणि रोख रक्कम हस्तांतरणाच्या कार्यपद्धतीविषयीची माहिती द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर निर्णय देताना
न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यातील देहविक्रय करणाऱ्या 96% महिलांच्या उपजीविकेचं साधन थांबलं असल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. या सर्वांना शिधापत्रिका पुरवल्यास त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटू शकतो, असं याबाबत न्यायालयात बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ जयंत भूषण यांनी म्हटलं आहे. म्युच्युअल फंड या बँका नाहीत आणि त्याप्रमाणे त्यांनी वागण्याचा प्रयत्न करू नये असा स्पष्ट इशारा सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी दिला आहे. काही म्युच्युअल फंड बँकांच्या धर्तीवर ग्राहकांना त्यांच्या हप्त्यास स्थगिती देण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया या संघटनेच्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. कर्ज म्युच्युअल फंडांनी हे नेहमी लक्षात ठेवावं की गुंतवणूक आणि कर्ज देणे यात फरक असल्याचं त्यागी यांनी यावेळी सांगितलं. भारतीय दूरसंचार विभागाला नेट न्यूट्रॅलिटीच्या नियमांवर देखरेख करण्यासाठी बहुभागधारक संस्थेची निर्मिती करण्याची शिफारस ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणानं केली आहे. या बहुभागधारक मंडळाची भूमिका नेट न्यूट्रॅलिटीच्या तत्वांच्या देखरेखीसाठी आणि अंमलबजावणीसाठी सल्ला आणि पाठबळ देण्याची असेल. इंटरनेट ट्रॅफिक सुविधेची देखरेख करणं, नेट न्यूट्रॅलिटीच्या तक्रारींची चौकशी करणं, इंटरनेट सेवांच्या देखरेखीवर आधारित अहवाल सादर करणं आणि इतर सदस्यांनी सादर केलेल्या अहवालाचा आढावा घेणं यासारख्या गोष्टींना ही संस्था जबाबदार असेल असं ट्रायनं म्हटलं आहे. तसंच ही संस्था नेट न्यूट्रॅलिटीची तांत्रिक मानकं तयार करणं आणि कार्यपद्धती निश्चित करण्यास मदत करणार आहे. नेट न्यूट्रॅलिटीच्या तत्वांनुसार त्याची सेवा देणाऱ्यांना भेदभाव करण्यापासून अटकाव करणं, सेवा खंडित करणं या गोष्टींसाठी मनाई केली जाते. काश्मीर खोऱ्यातल्या बडगाम जिल्ह्यात आज एक दहशतवादी सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला. पोलीस सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळपासूनच मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चरारे शरीफ परिसरात काही दहशतवादी लपलेल्या जागेला सुरक्षा सैनिकांनी वेढा देऊन शोध मोहीम सुरू केली होती. संध्याकाळनंतर आज सकाळपासून दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला. चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चकमक सुरूच होती. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं काल पहाटे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 24 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये 8 बालकांचा समावेश आहे तर 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसंच नागपूर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉक्टर भाऊ लोखंडे यांचं आज नागपूर इथं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केलं होतं. विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचं आणि महात्मा फुले आंबेडकर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. निकाय या नियतकालिकाचे ते संपादक होते. लोखंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातल्या सामाजिक, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही लोखंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भाऊ लोखंडे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले आहेत, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उद्या राजधानी दिल्ली तसंच मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथं ढगाळ वातावरणात हलक्या पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, श्रीनगर, लडाख, मुझफ्फराबाद आणि गिलगिटमध्ये आकाश प्रामुख्यानं निरभ्र राहील. अहमदाबाद इथं आकाश ढगाळ राहील. देहराडून, चंदीगड, हैदराबाद, पाटणा आणि गुवाहाटी इथं काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवीन शैक्षणिक धोरण देशाला वैश्विक शिक्षण केंद्र बनवेल, पंतप्रधानांचा विश्वास. जीवनावश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 80.86%वर. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर उद्या पंतप्रधान घेणार बैठक. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक, विचारवंत आणि लेखक डॉक्टर भाऊ लोखंडे यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.